चॅटिंगसाठी आजवरती अनेक ॲप्स आले. सिग्नल आलं, टेलिग्राम आलं, अगदी साध्या SMS पासून ते हाईकपर्यंत सगळं आपण ट्राय केलं. पण व्हॉट्सॲपचा बालसुद्धा वाका झाला नाही. पण आता समोर उभं आहे एलॉन मस्क यांचं नाव. तुमचं ट्विटर म्हणजेच एक्स आता ट्विटर पुरतं म्हणजेच एक्स पोस्ट पुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते बनलं एक्स चॅट. हे ॲप व्हॉट्सॲपला कायमचं संपवणार की हा मस्क यांचा फक्त एक मोठा स्टंट म्हणून उरणार? आज दूध का दूध पाणी का पाणी आपण करणार आहोत. सगळे डिटेल्स सांगतो. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजवर मार्केटमध्ये व्हॉट्सॲप किलर म्हणून खूप ॲप्स आलेले आहेत. कोणाला वाटलं की प्रायव्हसीमुळे सिग्नल जिंकेल, तर कोणाला वाटलं की फीचर्समुळे टेलिग्राम जिंकेल. पण झालं काय? आपण आज सुद्धा व्हॉट्सॲपवरती फोटो पाठव असंच म्हणतोय. पण एलॉन मस्क यांनी जेव्हापासून ट्विटर विकत घेतलं आणि त्याचं नाव एक्स केलं, तेव्हापासून त्यांनी एकच ध्यास घेतलेला आहे, द एव्हरीथिंग ॲप बनवण्याचा. म्हणजेच सगळीकडे एक्स असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे ॲप अँड्रॉइडवर आहे की iOS वरती आहे? तर सध्या एक्स चॅट हे दोन्ही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. पण सेपरेट ॲप जर म्हणत असाल तर फक्त iOS वरती सध्या आहे. ते अँड्रॉइडवरती काही दिवसात येईल. पण अँड्रॉइड वापरत असाल तर एक्स ॲपच्या आतमध्येच, म्हणजे जे आपण आता ट्विटर वापरतो ना, त्याच्या आतमध्ये तुम्हाला मेसेजची विंडो दिसेल. मस्क यांनी कोणालाही सोडलेलं नाही आहे मंडळी. पण हे साधं चॅटिंग ॲप नाही आहे, तर हे असं एक हत्यार आहे जे तुमची डिजिटल ओळख बदलू शकणार आहे. आता एक्स चॅटची नेमकी वैशिष्ट्य काय आपण समजून घेऊया. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नंबर देण्याची गरज नाही आहे. व्हॉट्सॲपचं सर्वात मोठं दुखणं काय आहे, तर तुम्हाला नवीन व्यक्तीशी जर बोलायचं असेल तर तुम्हाला नंबर द्यावा लागेल. तिथेच तुमची प्रायव्हसी संपते. पण एक्स चॅटवरती तुम्हाला कोणालाही नंबर देण्याची गरज नाही आहे. तुमचं जे युजर नेम असेल, समजा माझं युजर नेम आहे अमित गद्रे 01, तर तेच तुम्हाला द्यायचं, तेच तुमचं हँडल आहे आणि तीच तुमची ओळख आहे. अनोळखी लोकांशी बोलताना तुमची सुरक्षितता यामध्ये 100% राहणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया, तो आहे हाय डेफिनेशन कॉलिंग. म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ जे आहे ना, तुम्ही जर कधी व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ कॉल केला असेल तर नेटवर्क अगदी जरा जरी कमी झालं ना, तर तिकडे चेहरा ब्लर होतो. आता मस्क यांनी असा दावा केला आहे की एक्सवरील कॉलिंग जे आहे ना, तर सॅटेलाईट दर्जाचं असणार आहे आणि सुपरफास्ट असणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही वेगळ्या ॲपमध्ये जायची गरज नसणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया, इंटिग्रेटेड इकोसिस्टीम. आता आपण चॅट करण्यासाठी व्हॉट्सॲप वापरतो, बातम्या बघायला कधी कधी आपण ट्विटर बघतो, ट्रेंडिंग काय बघायला, व्हिडिओसाठी आपण यूट्यूब बघत असतो आणि पैशासाठी आपण जीपे किंवा इतर कुठलेही ॲप आपण वापरतो. आता मस्क यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं बंद करा आणि एकच एक्स ॲपमध्ये तुम्ही चॅट करा, व्हिडिओ बघा, बातम्या वाचा आणि लवकरच यामधून पेमेंटसुद्धा करता येणार आहे, असं मस्क यांनी सांगितलेलं आहे. यालाच मस्क एव्हरीथिंग ॲप असं म्हणतात. चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एलॉन मस्कचा फ्री स्पीचचा तडका. आता काय आहे की आजवर अनेक ॲप्सवरती डेटा सेन्सॉरशिपचे आरोप झालेले आहेत. पण एक्सचं असं म्हणणं आहे, अर्थात एलॉन मस्क यांचं असं म्हणणं आहे की तुमचं चॅटिंग हे खऱ्या अर्थाने स्वतंत्र असेल, ते फ्री असेल. आता मुख्य मुद्द्यावरती आपण येऊया. व्हॉट्सॲपला खरंच काही फरक पडेल का? बघा, व्हॉट्सॲपकडे 2 अब्ज लोक आहेत आणि हे नेटवर्क तोडणं तेवढं सोपं नाही आहे. पण जेव्हा युजर्सना कळतं की त्यांचा डेटा आणि नंबर सुरक्षित नाही आहे, तेव्हा ते इतर पर्यायाचा विचार करू शकतात. आता एक्स चॅट अजूनसुद्धा सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण ज्या वेगाने ते अपडेट्स देत आहे ते पाहता मस्क पुढच्या 2 वर्षात व्हॉट्सॲपचा खूप मोठा युजर बेस खेचून नेतील अशी शक्यता वर्तवली जाते किंवा असं बोललं जात आहे. बघूया आता पुढे काय काय होतं आहे. तुम्ही अजूनसुद्धा चॅटिंगसाठी व्हॉट्सॲपवर अवलंबून आहात की एक्स वापरून तुम्ही बघितलंय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला पाठवा जो प्रायव्हसीबद्दल खूप आरडाओरडा करत असतोय. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पाहत राहा टेकचेक, फक्त न्यूज 18 मराठीवर.